लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत, सरसकट 1 लाख रुपये द्या। संयुक्त किसान मोर्चाची निदर्शने, आंदोलनात आग्रही मागणी। शासनाने असंवेदनशीलता सोडून उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा थांबवून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत म्हणून प्रति हेक्टरी 1 लाख रुपये देऊन शेतकरी वर्गास दिलासा देण्याची नितांत गरज असल्याची संयुक्त किसान मोर्चाने आग्रही मागणी केल्याची माहिती प्राचार्य कॉम्रेड डी.जी. तांदळे यांनी दिली आहे। या संबंधाने अधिक माहिती अशी की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित निदर्शने आंदोलनात जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, किसान सेल, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड, आम आदमी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, महा NGO फेडरेशन, इंटक, शिवसंग्राम, माहिती अधिकार कार्यकर्ता संघटना, मराठा महासंघ, एकता पत्रकार संघ, मराठवाडा शिक्षक संघ, लेख लाडकी अभियान, मातृभूमी प्रतिष्ठान, वकील संघ या पक्ष संघटना प्रमुखांच्या उपस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी पावसाळी वातावरणात या आंदोलनात सहभागी होऊन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीचा संतप्त शब्दात समाचार घेतला। प्रति गुंठा 85 रुपये देणे म्हणजे क्रूर थट्टा नव्हे काय। 2027 मध्ये कुंभमेळाव्यास 12,000 कोटीची तरतूद करता आणि राज्यातील करोडो शेतकरी व त्यांच्या परिवारासाठी 2215 कोटी असा रास्त सवाल त्यांनी केला आहे। या प्रसंगी ज्येष्ठ कॉम्रेड उत्तमराव सानप, प्राचार्य कॉम्रेड डी.जी. तांदळे, कॉम्रेड ज्योतिराम कुरकुडे, भाई मोहन गुंड, कॉम्रेड पंकज चव्हाण, कॉम्रेड नितीन जायभाये, गणेश मस्के, गणेश बजगुडे, कॉम्रेड भीमराव चव्हाण, अमोल पाठक, अशोक एडे, डॉक्टर गणेश ढवळे, कॉम्रेड सुहास जायभाये, प्राध्यापक विठ्ठलराव सवासे, कॉम्रेड फिडेल चव्हाण, रामधन जमाले, राजेंद्र आमटे, प्राचार्य युवराज मुरुमकर, गणेश नाईकवाडे, ज्योतिराम पांढरपोटे, डॉक्टर संजय तांदळे, शिवाजी हिंदोळे, कॉम्रेड अरुण कानडे, बाजीराव ढाकणे, कॉम्रेड अण्णा चाळक, कॉम्रेड B.S. दहिवडे, कॉम्रेड आसाराम मुळे, हिरामन तांदळे, ज्ञानोबा मुंडे यांनी सरकारच्या ओला दुष्काळ जाहीर न करण्याच्या व प्रति गुंठा 85 रुपये देण्याच्या धोरणावर संताप व्यक्त केला। ओला दुष्काळ जाहीर करा। का बरं ओला दुष्काळ जाहीर करायचा? काय त्या ओला दुष्काळातलं गमक? राजेंद्र भाऊ, काय गमक आहे? ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर कर्जमाफी करा म्हणायची गरज नाही, अमुक नुकसान झाले ते द्या म्हणायची गरज नाही, विद्यार्थ्याची फीस सुद्धा मागायची गरज नाही, आरोग्यावर झालेला खर्च मागायची गरज नाही, तुमचं पशुधन वाहून गेलं ते मागायची गरज नाही। या सगळ्या तरतुदी ओल्या दुष्काळात आहेत, ओल्या दुष्काळात। यासाठी केंद्राला सुद्धा राज्याच्या 3 पट मदत निधी द्यावा लागतो, ही तरतूद आहे। म्हणून आपल्या या सरकारवर केंद्राचं दडपण आहे की ओला दुष्काळ जाहीर करू नका, कारण त्यांना पैसे द्यावे लागतात। त्यांना बिहारमध्ये उद्या निवडणूक आहे, तिथल्या महिलांना जसं आपल्याकडे नाना निवडणूक आल्यानंतर लाडकी बहीण आठवली हे सगळेजण बोलले, पण दुसरा मुद्दा कोणी बोलला नाही। बिहारमध्ये निवडणूक आहेत, किती जाहीर केलं तिथं? 10,000 रुपये, आणि तुम्हाला किती? गुंठ्याला 85,000 रुपये। तर हा फरक, गुंठ्याला 85, मी बरोबर बोलतोय, 85। तर हे 2 मुद्दे लक्षात ठेवा। अगदी तातडीची मदत 1 लाख रुपये, पंचनामे करून जे जे नुकसान झाले ती वेगळी मदत, आणि ओला दुष्काळ जाहीर करा। ओला दुष्काळ खूप महत्वाचा आहे, तिथं विमा वगैरे वगैरे सगळं आपोआप आहे, आपोआप। एवढंच मला या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती म्हणून सांगायचं होतं, म्हणून मी आंदोलन प्रस्तावित केल्यानंतर देखील पुन्हा मुद्दाम बोललोय। मी यानंतर आपला CPMचा आमचा कार्यकर्ता, आमचा स्नेही सुहासला आपलं मत मांडण्यासाठी या ठिकाणी पाचारण करतो। तातडीने त्याने आपलं मत मांडावं। पाऊस येतोय, आपण भिजलो, मला मिनिटाला कप येतोय, कोणी तुम्हाला बघणार नाहीये, आपल्यालाच एकमेकाला बघावं लागणार आहे।
हे गेंड्याच्या तातडीचं म्हणणं गेंड्याचा अपमान आहे. असलं हे प्रशासन मुंबई पासून दलाल आहेत, ते गावातल्या गल्लीपर्यंत दलाल आहेत. त्या दलालापासून आपल्याला सुटका करून घ्या. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी बीड प्रतिनिधी बाबासाहेब मणेरे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.